ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावले। भारताने अद्याप टॅरिफ वाढवून प्रत्युत्तर दिलं नाही। चला पाहूयात भारत कोणत्या अमेरिकन वस्तूंवर टॅरिफ लावू शकतो आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होऊ शकतो। कोणत्या वस्तूंवर टॅरिफ लावल्यास अमेरिकेला मोठा फटका बसेल। बदाम, अक्रोड, पिस्ते आणि सफरचंद। अमेरिका भारताला मोठ्या प्रमाणात सुकामेवा आणि सफरचंद निर्यात करते। जर भारताने यावर टॅरिफ लावला तर अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका बसेल। सोयाबीन, कॉर्न आणि डाळी हे उत्पादन अमेरिकन शेतकऱ्यांच्या निर्यातीचं मोठं साधन आहे। भारताने शुल्क वाढवल्यास अमेरिकन शेतकरी लॉबी अडचणीत येईल व सरकारवर दबाव आणेल। विस्की, वाईन, बियर परदेशी मद्य महाग होईल आणि स्थानिक दारू उद्योगाला बळकटी मिळेल। अमेरिकन मद्य कंपन्यांचं नुकसान होईल, पण भारतातील एलिट ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील। लक्झरी मोटार गाड्या, हार्ले डेव्हिडसन, टेस्ला, फोर्ड। भारतात अशा गाड्या महाग झाल्या तर आयात कमी होईल। भारतीय वाहन उद्योगाला फायदा होईल, पण अमेरिकन ऑटो कंपन्यांना तोटा बसेल। आयफोन्स आणि हायटेक गॅजेट्स यावर टॅरिफ लावल्यास मेक इन इंडियाला चालना मिळेल। ॲपल सारख्या अमेरिकन कंपन्यांचं भारतातील बाजारात नुकसान होईल, तथापि भारतीय ग्राहकांना गॅजेट्स महाग मिळतील। LNG आणि क्रूड ऑइल ही सर्वात मोठी ताकद आहे। भारताने अमेरिकन LNG आणि तेलावर टॅरिफ लावल्यास अमेरिकन ऊर्जा कंपन्यांना धक्का बसेल, पण ही चाल भारतालाही महागात पडू शकते, कारण त्यामुळे ऊर्जा सुरक्षा धोक्यात येऊ शकते। प्लास्टिक, केमिकल्स आणि मेडिकल इक्विपमेंट्स यावर शुल्क बसवल्यास भारतीय औद्योगिक उत्पादनाला चालना मिळेल, पण अमेरिकन कंपन्यांना मोठा फटका बसेल। थोडक्यात सांगायचं झालं तर भारत आधी कृषी आणि लक्झरी वस्तूंवर टॅरिफ लावून अमेरिकेवर दबाव आणू शकतो। गरज पडल्यास ऊर्जा आणि हायटेक क्षेत्रांवर टॅरिफ लावण्याची शक्यता आहे। भारताच्या संभाव्य टॅरिफ धोरणावर हा होता आजचा खास रिपोर्ट। तुमच्या मते भारतानं कोणत्या वस्तूंवर जास्त टॅरिफ लावायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा।